जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। अखेर सिमेंट बंधारा हटवला। आमदार राजेश बकाने यांच्या पाठपुराव्याला यश। कोसूरला डौलापूर मार्गावरील शेतकऱ्यांना दिलासा। हिंगणघाट तालुक्यातील कोसूरला डौलापूर मार्गावरील अनेक दिवसांपासून वादाचा विषय ठरलेला सिमेंट बंधारा अखेर हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली। स्थानिक आमदार राजेश बकाने यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित विभागाने तातडीने ही कारवाई हाती घेतली आहे। कोसूरला डौलापूर मार्गावरील सिमेंट बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी योग्य प्रकारे वाहून जात नसल्याने गावात पुराचे पाणी शिरत होते। यामुळे घरांचे नुकसान, शेतामध्ये पाणी साचणे आणि उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत होती। तसेच शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे, खते व शेती साहित्य वाहून नेणेही कठीण झाले होते। या समस्येबाबत ग्रामस्थ आणि भाजपचे वायगाव कानगाव मंडळ अध्यक्ष राजू किटकुले यांनी आमदार राजेश बकाने यांच्याकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती। त्यानंतर आमदार बकाने यांनी मृद व जलसंधारण विभागाला लेखी आदेश देत बंधाऱ्याची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। 22 जून रोजी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, लघु सिंचन विभाग आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांकडेही निवेदन सादर करण्यात आले होते। त्याची दखल घेत संबंधित विभागाने 27 जूनपासून बंधारा हटवण्याची मोहीम सुरू केली। दरम्यान आमदार राजेश बकाने यांनी स्वतः अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली आणि प्रश्न तातडीने निकाली काढण्याच्या सूचना दिल्या। या कारवाईमुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आमदारांचे आभार मानलेत। शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि प्रशासनाच्या कारवाईला अखेर यश मिळाले असून या निर्णयामुळे भविष्यात पूरस्थिती आणि पिकांचे नुकसान टाळण्यास मोठी मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। राजू कांबळे, जनसंग्राम न्यूज, शेकापूर, मोजरी।